शंभूराज देसाई ऑन गणेशोत्सव आढावा बैठक। गणेशोत्सव काळात सर्व प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर राहून काम करतील, त्यासाठी आज जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य प्रशासनासोबत बैठक घेतली। गणेशोत्सव, आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे पूर्ण बुजवणे, वाहतूक कोंडीमुळे गणेशोत्सवात कोणताही अडथळा होणार नाही याची खबरदारी घेणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा। बदलापूर घटनेनंतर पोलीस विभागाची जबाबदारी वाढली आहे। पोलीस विभागाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। पोलीस गस्त वाढवून गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवा। एकही अनुचित प्रकार होणार नाही। गणेशोत्सवाच्या गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे। त्यासाठी मुख्यमंत्री यांचा जिल्हा असल्याने सर्वांनी अलर्ट राहावे अशी सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। ऑन डोंबिवली वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद। आमदार राजू पाटील यांनी हा प्रश्न निदर्शनास आणला, प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। तेथील कामामुळे जरी समस्या निर्माण झाली असल्यास काम स्लो डाऊन करण्याच्या किंवा रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। विभागाचे जे आमचे माननीय मंत्री महोदय असतील, हे दोघंही त्या लोकांच्या बरोबर चर्चा करतील आणि निश्चितपणे त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं सरकार मार्ग काढेल। की जे पुतळे सरकारच्या परवानगीनं बसवलेले आहेत किंवा खाजगी व्यवस्थापनानं बसवलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट हे प्रशासनाकडनं निश्चितपणाने केलं जाईल। किती मजबूत आहेत किंवा अधिक मजबूत करायसाठी काय उपाययोजना करायच्यात, स्ट्रक्चरल डिझाईन विभाग जो आमचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, त्यांच्याकडनं अशा पुतळ्यांचं स्ट्रक्चरल व्हेरिफिकेशन नक्की केलं जाईल। जिल्हाधिकारी लगेच तसे आदेश काढा। ओके, होईल। मुख्य प्रयोग व्यवस्थित होईल, निकालही व्यवस्थित लागेल, समाधानकारक लागेल। महायुती 200+ बहुमतानं सत्तेत परत येईल। धन्यवाद। दिल्लीमध्ये झेड नाकारणार नाही, सरकारनं देऊ केलेली आहे। केंद्र सरकारने माननीय पवार साहेबांना झेड+ सुरक्षा व्यवस्था देऊ केलेली आहे। झेड+ सुरक्षा असणारे म्हणजे देऊ केलेले पवार साहेब ही एकटेच नेते नाहीत, देशामध्ये अनेक नेत्यांना केंद्राची झेड+ सुरक्षा आहे। त्या झेड+ सुरक्षेचे काही नियम आहेत। म्हणजे मला झेड+ दिली किंवा आणखीन कोणाला दिली तर त्याला वेगळा नियम आणि अवकड व्यक्तीला दिली तर त्याला वेगळा नियम, असं नाही। जे कॅटेगरीचे सिक्युरिटी पर्सन्स आहेत त्यांना सुरक्षा देताना सगळ्यांना एकसारखे नियम फॉलो करावे लागतात। त्यामुळे जी काही केंद्राची गाईडलाईन्स असतील, केंद्राची कार्यप्रणाली असेल, केंद्राची झेड+ सुरक्षेची पद्धती असेल, ती पद्धती सगळ्यांना स्वीकारावी लागेल। पवारसाहेबांच्या सुरक्षेची चिंता राज्याला जशी आहे तशी केंद्राला सुद्धा आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पवारसाहेब या सुरक्षा व्यवस्था स्वीकारायला सहकार्य करतील असं आम्हाला वाटतंय। धन्यवाद। काय त्यांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी चालू केला मला माहिती नाही आहे, आणि अकाली केस पांढरे झाले म्हणून कोणी असा प्राऊड किंवा प्रगल्भ होतो असं त्याचा अर्थ नसतो। काय गोष्टी बोलताना विचार करायला पाहिजे। सुपारीसारख्या गोष्टी बोलताना आपण कुठल्या घराण्यातले आहोत, आपल्या घरच्यांचे काय विचार आहेत याचे विचारपूस करून त्यांनी मतं मांडायला पाहिजेत। माझे चांगले मित्र आहेत, मित्रत्वाच्या नात्याने त्यांना चाललं आहे। काय गोष्टींवर व्यक्त होताना आपण त्या याच्यात बसतो का हे त्यांनी बघायला हवं। सर विजय आमची बघा पक्ष म्हणून 24 तास चालू असते। त्या निवडणुका कधी लागतात, कधी जातात, कधी येतात। त्यामुळे नुसते विधानसभेचीच नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी पक्षातला कुठलाही कार्यकर्ता जसा तयार असतो तसं आम्ही तयार आहोत। लाजिरवाणी गोष्ट आहे, मुख्यमंत्री साहेब आपल्या ठाणे जिल्ह्यातले आणि त्यांच्याच मुलाच्या मतदारसंघातली शाळा एक ट्रॅफिक जॅममुळे बंद होते, ही माझ्यासहित त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। परंतु आता या गोष्टी मी निदर्शनास आणून दिल्या आहेत, बघूया हे लोक काय त्याच्यावर उपाय करतात।